नमस्कार, सुप्रभात. मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार संस्थापक अभिजित दिपकेंकडून दिल्ली विमानतळावर ते दाखल झालेत. जंतर मंतर मैदानावर आंदोलन करणार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील घरी पोलीस बंदोबस्त. दिपकेंना धमकीचा मेसेज आल्यापासून आई वडील सुरक्षित ठिकाणी. कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीतील जंतर मंतरवर आज आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके यांचं आंदोलन. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय. ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजासाठी तब्बल 8 योजना सुरू करण्याचा निर्णय. शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजनेसह इतर योजना आता लागू होणार. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना आता मदत जाहीर आहे. 10 लाख रुपयांप्रमाणे आता 3,40,00,000 रुपये मंजूर झालेत. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. ओबीसीना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप. मराठा समाजाच्या सवलती ओबीसी समाजाला द्या, बबनराव तायवाडे यांची मागणी. तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट. ओबीसी समाजाला सापत्न वागणूक. लक्ष्मण हाक यांची टीका. किल्ले रायगडावर 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. लाखो शिवभक्त रायगडावर दाखल. ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर जयघोष. शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी गडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आज शिवरायांच्या 353वा शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेकानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन. नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 353वा शिवराज्याभिषेक सोहळा. महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजन. शिवप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा.